नमस्ते मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी हे 38 मापाच्या ब्लाऊजची कटिंग करत आहे. पाठीमागून थोडा अर्धा इंच कट करून घ्यायचं आणि छातीमध्ये 1 इंच मिळवून घेत असते मी छातीच्या चौथ्या भागामध्ये. आणि हा जो पार्ट असतो या पार्टवरूनच मी कटोरी तयार करते. आणि कटोरी ही अशी कटिंग करून ठेवलेली आहे मी. आणि याच मापावरून मी कटोरीच्या मापावरून कटोरी लहान किंवा मोठी करता येते. आता ही मला मोठी करणं आहे, तर याच कटोरीवरून मी मोठी कटोरी बनवणार आहे. तर बघा, मी हे अशी मोठी कटोरी बनवून घेतली आणि कटोरी एकदम परफेक्ट व्यवस्थित बसते. त्या कटोरीवर मी लहान मोठी करू शकते. एकदा ही कापून ठेवलेली आहे, त्याच्यावरून लहान मोठी करता येते. अशा पद्धतीने मी कटोरीची कटिंग करत असते. आता टक्सचे निशाण करून घ्यायचे. बघा किती सुंदर कटोरी बसते, एकदम परफेक्ट कटोरी बसते. आणि आता बाहीची कटिंग करण्यासाठी मी मुंढा मोजणार आहे डबल. आता हे भरत आहे 9.5, तर 9.5 मुंढा भरत आहे, तर मी 10.5ची कटिंग करणार. बाहीची घडी 10.5ची टाकणार. मुंढा 9.5 भरला ना, तर त्यात 1 इंच मिळवायचा म्हणजे 10.5. तर 10.5 मध्ये मी बाहीची घडी करून बाहीची कटिंग करणार, म्हणजे बरोबर बाही बसते, बिलकुल बाही कमी पडत नाहीये. आता बाहीची लांबी आहे 6.5, तर 1 इंच मिळून 7.5. 7.5 वर मी खून करून घेते आणि 3.5 वर खून करून मी तिथून बाहीचा आकार देणार. तिथून बाहीची कटिंग करणार 3.5 वरून. आणि त्यात बाहीमध्ये मी 1 इंच मिळवलेले आहे मुंढ्याच्या मापापेक्षा. अशा पद्धतीने ही बाहीची कटिंग, बाही पण परफेक्ट बसून जाते. इथं आता तो जॉईंट देणार आहे मी, कमी पडत आहे तर. आणि ही समोरची बाजू अर्धा-पाऊण इंच मी कट करून घेणार. समोरच्या बाजूसाठी खून करून ठेवायची. माझे असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि आता क्रॉसपट्टीचं इथलं शेवटी मोजायचं किती आहे ते. अर्धा इंच वरती शिलाईसाठी आणि खाली अर्धा इंच शिलाईसाठी. तासात 2 भरते. आणि वरती 2च्या पेक्षा जास्त राहिली. समोरची क्रॉसपट्टी 2च्या पेक्षा जास्त राहील. 2.5, पावणे 3, 3 पर्यंत अशा पद्धतीनं क्रॉसपट्टी कटिंग करता येते. 2 आणि समोरची क्रॉसपट्टी राहील 2.5, 3 अशा पद्धतीनं. आणि कोणत्याही मापाचं ब्लाऊज असो, मी डायरेक्ट कपड्यावरच ब्लाऊजची कटिंग करते. फक्त कटोरी मी काढून ठेवलेली आहे. तर हे अशा पद्धतीने पूर्ण आता अस्तर आणि ब्लाऊजची कटिंग झालेली आहे आणि ब्लाऊजसुद्धा रेडी झालेले आहे. तर माझे असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा. बघा किती सुंदर कटोरी बसलेली आहे, एकदम परफेक्ट कटोरी बसते. तर माझे असेच व्हिडिओ बघत जा, लाईक करत जा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.